पीक संरक्षण या विषयामध्ये आपलं 6वं प्रकरण चाललेलं होतं. त्याच्यामध्ये मुख्य पिकावरील महत्त्वाच्या किडी व रोग, तर त्यांची ओळख, किडींची ओळख किंवा रोगांची ओळख, तर त्याच्यापासून होणारं नुकसान आणि त्याच्यावरती उपाययोजना किंवा नियंत्रण कशा प्रकारे केलं जातं. तर गेल्या वेळेस आपण तृणधान्यवर्गीय पिकातील 2 पिकं आपण पाहिलेली होती. त्याच्यामध्ये बाजरी आणि मका या पिकामध्ये आढळणाऱ्या महत्त्वाच्या किडी आणि रोगांचा अभ्यास घेतलेला होता. यानंतर आपण ज्वारी पिकामध्ये आढळणाऱ्या महत्त्वाच्या ज्या किडी आहेत त्याच्यामध्ये खोडमाशी, कणसातल्या आळ्या किंवा मीज माशी, नंतर खोडकिडा, नंतर मावा तुडतुडे आणि कोळी अशा 6 महत्त्वाच्या किडी की ज्याच्यामुळं त्या ज्वारी पिकाचं आर्थिक नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची नुकसान करणारी जी कीड आहे ती म्हणजे खोडमाशी. तर ही जी खोडमाशी जी कीड जी आहे ही साधारण 3 ते 4 आठवड्याची होईपर्यंत ही कीड पिकाचं नुकसान करते आणि यामुळं जी रोपं आहेत त्या रोपाची जी पोंगे हे जळलेले दिसून येतात. तसंच नवीन रोपांना बुंद्यापासून फुटवे येतात आणि या किडीचा जो प्रादुर्भाव जो आहे तो साधारण पीक पेरणीनंतर 3 ते 4 आठवडे तो टिकतो. म्हणजे रोपावस्थेत ही खोडमाशी प्रामुख्यानं ज्वारी पिकामध्ये नुकसान करते. तर अशी ही खोडमाशी येऊ नये म्हणून नियंत्रण जे आहे ते म्हणजे संकरित ज्वारीची पेरणी खरीप हंगामात मान्सूनचा ज्यावेळेस पाऊस पडतो ते पडल्यानंतर त्वरित 15 दिवसाच्या आत पेरणी करावी आणि 7 जुलैच्या पुढं ती पेरणी लांबवू नये अशा प्रकारची काळजी घेणं आवश्यक आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बीज प्रक्रिया. तर खोडमाशीचं नियंत्रण करण्यासाठी कार्बोसल्फान 5 ग्रॅम किंवा इमिडॅक्लोप्रिड साधारण 10 मिली प्रति किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. म्हणजे कार्बोसल्फान 5 ग्रॅमची बीज प्रक्रिया प्रति किलो बियाण्यास किंवा इमिडॅक्लोप्रिड साधारण 10 मिली प्रति किलोग्रॅम बियाण्यास बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. नंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे खोडमाशीचा ज्यावेळेस प्रादुर्भाव दिसून येतो त्यावेळेस कीटकनाशकाची फवारणी साधारण एंडोसल्फान 350 मिली 700 लिटर पाण्यात मिसळून ज्यावेळेस ते बियाणं उगवणीनंतर साधारण 7 दिवसाच्या आत फवारणी करावी. दुसरी फवारणीनंतर 1 आठवड्याच्या अंतरानं फवारणी 700 मिली एंडोसल्फान 500 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. तर अशा प्रकारे कीटकनाशकाचा वापर करून फवारणीसाठी वापर करावा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या रोपांना उपद्रव झालेला आहे खोडमाशीचा अशी रोपं उपटून काढून नष्ट करणं गरजेचं आहे. तर असे ह्या खोडमाशीचं नियंत्रण अशा प्रकारे आपण करू शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाची जी कीड आहे ती म्हणजे कणसातल्या आळ्या. तर ह्या ज्या आळ्या कणसामध्ये जाळ्या निर्माण करण्याचं काम करतात आणि कणसातले जे दाणे ते कुरतडून खातात. तसंच प्रादुर्भावग्रस्त ज्या कणीस आहेत त्या कणसात त्या आळीची विस्था आपल्याला आढळून येते. तर अशा प्रकारचं नुकसान त्या ज्वारीच्या कणसाचं झालेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा ह्या आळ्यांचं नियंत्रण करण्यासाठी एंडोसल्फान 4% भुकटीचं किंवा क्विनोफॉस 1.5% भुकटी असणारं किंवा मॅलेथिओन 5% भुकटीचं किंवा कार्बारिल 10% भुकटी. तर ही जी कीटकनाशकाची जी भुकटी आहे या चारीपैकी कोणतीही एक भुकटी साधारण हेक्टरी 20 किलो या प्रमाणात त्या ज्वारी पिकामध्ये धुरळणं गरजेचं आहे आणि धुरळल्यानंतर या आळ्यांचं नियंत्रण होऊ शकतं. नंतर तिसरी महत्त्वाची जी कीड जी आहे ती म्हणजे मीज माशी. तर कंस ज्यावेळेस पोटरीतून बाहेर पडतात किंवा फुलोरा सुरू होताच या किडीचा उपद्रव होतो. तर ह्याच्या ज्या आळ्या बीजमाशीच्या ज्या आळ्या ह्या आळ्या काय करतात बीजांडकोशावर उदरनिर्वाह करतात. त्यामुळं उपद्रव झालेल्या फुलात दाणे भरत नाही. प्रसंगी कधी कधी पूर्ण कणीस बिगर दाण्याचं आपल्याला आढळून येतं
आणि त्यामुळं किडीचं प्रमाण समजा जास्त असलं तर संपूर्ण क्षेत्रात कणसात दाणं भरत नाही, म्हणजे ज्वारीच्या कणसामध्ये दाणे भरलेले दिसून येत नाही. तर अशा ह्या मीच माशीचं नियंत्रण करण्यासाठी ज्यावेळेस किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एकाच वेळेस फुलोऱ्यात येणाऱ्या ज्या संकरित किंवा उन्नत जातीचे त्यांची एकाच वेळी पेरणी करणं आवश्यक आहे. नंतर संकरित ज्वारीची जी पेरणी आहे ती साधारण 20 ते 30 जूनच्या दरम्यान पेरणी करावी. आणि किडीचा ज्यावेळेस उपद्रव दिसून येतो किंवा 50% कणसे निघाल्यानंतर एंडोसल्फान या कीटकनाशकाची फवारणी किंवा कार्बारिल पाण्यात मिसळणारं 2 किलो किंवा मेलॅथिओन साधारण 1000 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून, म्हणजे तिन्हीपैकी कोणतंही एक कीटकनाशक 500 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. आणि समजा कीटकनाशक जर उपलब्ध नसेल तर कीटकनाशकाची भुकटी धुरणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एंडोसल्फान 4% भुकटी किंवा मेलॅथिओन 5% भुकटी किंवा क्विनोलफॉस 1.5% भुकटी साधारण हेक्टरी 20 किलो या प्रमाणात ही धुरळी तर या मीज माशीचं नियंत्रण होऊ शकतं. नंतर दुसरी महत्वाची कीड म्हणजे खोडकिडा. तर ज्वारी पेरणीनंतर साधारण 3 ते 4 आठवड्यानंतर या खोडकिड्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. आणि ह्या किडीची जी अळी जी आहे ही सुरुवातीला पानं खाते, नंतर शेंड्याकडून पोंग्यातून खोडामध्ये ती अळी प्रवेश करते आणि खोड पोखरून आतील गाभा खाण्याचं काम करते. त्याच्यामुळं त्या ज्वारीच्या झाडाचा गाभा हा मरतो. कधी कधी कणसात दाणे भरल्यावर कणसाच्या दांडीवरती हा खोडकिडा किंवा त्याची अळी आढळून येते. त्यामुळे त्या ठिकाणी कणसाचा दांडा मोडलेला आपल्याला दिसून येतो. तर असा हा खोडकिडा त्याची अळी अवस्था ही नुकसानीची आहे. तर अशा ह्या आळ्यांचं नियंत्रण करण्यासाठी एंडोसल्फान कीटकनाशक साधारण 700 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी हे द्रावण कीटकनाशकाचं फवारावं. तसंच दुसरी फवारणी जी आहे ही गरजेनुसार साधारण पहिल्या फवारणीनंतर गरजेनुसार दुसरी फवारणी करावी 10 दिवसाच्या अंतरानं. किंवा जैविक घटक जो आहे त्याच्यामध्ये ट्रायकोग्रामा चिलोनिस हा जो कीटक आहे त्याचे साधारण 1.5 लाख कीटक 1.5 लाख ट्रायकोग्रामा चिलोनिस कीटकाचे 1.5 लाख प्रति हेक्टर सोडावे. तर अशा जैविक ह्याच्या साह्यानं आपण ह्या खोडकिड्याचं नियंत्रण करू शकतो. नंतर पाचवी महत्वाची जी कीड जी आहे ती म्हणजे मावा किंवा तुडतुडे. अशा 2 किडी ह्या रस शोषणाऱ्या ज्या किडे ह्या ज्वारी पिकाचं नुकसान करतात. तर पानाच्या खालच्या बाजूला राहून पानातून रस शोषण करण्याचं काम ह्या मावा आणि तुडतुडे कीड करतात. तर रस शोषल्यामुळं त्या ठिकाणी पानावरती गोड चिकट विष्ठा त्या मावा किंवा तुडतुडे पानावरती टाकतात. त्यामुळं ती पानं आपल्याला कालांतरानं काळी पडलेली दिसून येतात किंवा चिकट झालेली दिसून येतात किंवा त्यालाच चिकटा रोग असं सुद्धा प्रामुख्यानं म्हटलं जातं. तर कणसाची वाढ होत नाही किंवा उत्पादन कमी होतं. तसंच तुडतुडे जे आहे ते पानातील किंवा कणसातील रस शोषून घेतात. त्यामुळं कणसाची व दाण्याची वाढ ही व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळं उत्पादन कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा या मावा किंवा तुडतुडे या किडींचं नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक जे आहे त्याच्यामध्ये इमिडॅक्लोप्रिड साधारण 40 मिली किंवा डायमेथॉइड 500 मिली किंवा मिथिल डेमॅटॉन 400 मिली किंवा एंडोसल्फान 700 मिली यापैकी कोणतंही एखादं कीटकनाशक 500 लिटर पाण्यात मिसळून त्याची प्रति हेक्टरी फवारणी करावी. आणि दुसरी फवारणीची आवश्यकता जर भासली तर साधारण 10 ते 15 दिवसांनी दुसरी फवारणी करून आपण मावा तुडतुडे ह्या ज्या रस शोषणारे ज्या किडे त्याचं नियंत्रण करू शकतो. याच्यानंतर 6वी महत्वाची जी कीड जी आहे ती म्हणजे कोळी कीड. तर ह्या कोळी किडीच्या प्रादुर्भावामुळं पानं आपल्याला लाल झालेली दिसून येतात.
त्यामुळं ज्वारीच्या वाढीवरती परिणाम होतो आणि उत्पादन कमी आलेलं दिसून येतं. तर या कोळी किडीचं नियंत्रण करण्यासाठी 300 मेष गंधकाची जी भुकटी आहे ती साधारण हेक्टरी 20 किलो या प्रमाणात धुरळणं गरजेचं आहे की जेणेकरून कोळी किडीचं नियंत्रण होऊ शकतं. तर कोळीनाशक जे गंधक तर ते गंधक ज्वारीच्या पिकावरती धुरळणं गरजेचं आहे. तर अशा ह्या महत्त्वाच्या किडी ज्वारी पिकावरती आढळतात आणि रोगामध्ये महत्त्वाचे जे रोग आहेत त्याच्यामध्ये कानी रोग, नंतर तांबेरा आणि केवडा रोग तसंच करपा रोग असे 4 प्रमुख महत्त्वाचे रोग ज्वारी पिकामध्ये आढळतात. त्याच्यामधला कानी रोग जो आहे तर ज्वारी पिकामध्ये दाण्यावरती 4 प्रकारच्या कान्या आढळून येतात. तर हा बुरशीमुळं होणारा असा रोग आहे. तर त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार जो आहे तो दाणे कानी किंवा त्याला इंग्लिशमध्ये ग्रे स्मट डिसीज असं म्हटलं जातं. तर स्मट डिसीज म्हणजे कानी रोग. तर हा दाणे कानी जो रोग आहे तो स्पोरिसोरियम सोरगाय ह्या बुरशीमुळे होतो आणि काळी जी भुकटी आहे ती भुकटी युक्त असे बीजाणुयुक्त दाणे तयार झालेले आपल्याला दिसून येतात. नंतर दुसरी महत्वाची जी कानी जी आहे ती म्हणजे मोकळी कानी किंवा त्यालाच लूज स्मट डिसीज असं म्हटलं जातं. तर स्पोरिसोरियम क्रुएंट या बुरशीमुळं ही मोकळी कानी हा रोग होतो. तर कणसामध्ये दाणेच भरत नाही, तसंच सर्व कणसात काळ्या रंगाचे बीजाणुयुक्त बुरशी त्या कणसामध्ये वाढलेली दिसून येते. तसंच तिसरी महत्वाची जी कानी आहे ती म्हणजे शीर्ष कानी किंवा हेडस्मट डिसीज त्याला म्हटलं जातं. तर स्पोरिसोरियम रिलियाना या बुरशीमुळं हा शीर्ष कानी रोग होतो. तर या बुरशीमुळं बीजाणू जे त्या पुंजातून काळी भुकटी बाहेर पडते आणि संपूर्ण कणीस कानीग्रस्त झालेला आपल्याला दिसून येतं. तसाच लांब कानी किंवा त्याला लॉंग स्मट डिसीज असं म्हटलं जातं. तर टोलिपोस्पोरियम इरेनबर्गाय या बुरशीमुळं हा लांब कानी रोग होतो. तर दाणे कानीप्रमाणेच या कानीमध्ये दाणे लांब असतात, लांब आकाराचे तयार होतात आणि त्यात तपकिरी रंगाचे बीजकण तयार झालेले आपल्याला दिसून येतात. तर अशी ही लांब कानी किंवा लॉंग स्मट डिसीज प्रामुख्यानं आढळून येतो. तर ज्वारी कानी हा रोग होऊ नये याच्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यासाठी बीज प्रक्रिया जी आहे ती म्हणजे 300 मेष गंधकाची बीज प्रक्रिया साधारण 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. नंतर रोग प्रतिकारक वाणाची निवड करावी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रोगग्रस्त जी झाड आहे ती उपटून जाळून नष्ट करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण या कानी रोगावरती नियंत्रण करू शकतो. नंतर दुसरा महत्वाचा जो रोग जो आहे तो म्हणजे तांबेरा रोग. तर पुक्सिनिया पर्पुरी या बुरशीमुळं हा तांबेरा रोग होतो. तर या रोगाचा प्रसार जो आहे तो हवेमार्फत होतो आणि त्याच्यामुळं पानं जे ती लालसर गर्द तपकिरी रंगाची झालेली आपल्याला दिसून येतात आणि कालांतरानं ही पानं आपल्याला वाळलेली दिसून येतात. तर अशा ह्या तांबेरा रोगाचं नियंत्रण करण्यासाठी मँकोझेब 75% जे आहे पाण्यात विरघळणारं साधारण 1250 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी बुरशीनाशकाची फवारणी करून आपण ह्या तांबेरा रोगाचं नियंत्रण करू शकतो किंवा आटोक्यात आणू शकतो. नंतर तिसरा महत्वाचा जो रोग जो आहे तो म्हणजे केवडा रोग. तर स्क्लेरोस्पोरा सोरगाय या बुरशीमुळं हा केवडा रोग होतो. तर या रोगामुळं रोपाची वाढ खुंटलेली दिसून येते किंवा रोप पिवळसर दिसून येतात. तसंच पानाच्या खालच्या बाजूला रोगट बीजाणूंची वाढ झालेली आपल्याला दिसून येते. तर याच्यासाठी सुद्धा प्रादुर्भाव ज्यावेळी दिसून येतो केवडा रोगाचा त्यावेळेस मँकोझेब 75% या बुरशीनाशकाची साधारण 1250 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी केल्यास या केवडा रोगाचं आपण नियंत्रण मिळवू शकतो. तर अशा प्रकारे केवडा रोग एक महत्वाचा आहे. आणि शेवट म्हणजे करपा रोग. तर करपा रोगामुळे ज्वारीची पानं करपलेली दिसून येतात.
नंतर ती जळतात किंवा ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड साधारण 4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून या कॉपर ऑक्झिक्लोराईड बुरशीनाशकाची फवारणी केल्यास करपा रोगाचं नियंत्रण होऊ शकतं. तर असं या ज्वारी पिकामध्ये कीड व रोगाचं नियंत्रण आपण करून त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो. नंतर दुसरं महत्त्वाचं जे पीक आहे ते म्हणजे गहू. तर गहू या पिकामध्ये सुद्धा एक महत्त्वाच्या किडी जे आहेत त्याच्यामध्ये मावा, खोडकिडा, हुमणी आणि उंदीर अशा 4 महत्त्वाच्या किडी त्याच्यामुळं आर्थिक नुकसान गहू पिकामध्ये मोठ्या प्रमाणात होतं. त्याच्यामध्ये मावा जो आहे तो पानातून रस शोषून घेतो, पानाचे भाग जो आहे तो पिवळा किंवा रोगट बनतो. तसंच किडीचं प्रमाण जर जास्त वाढलं तर गव्हाच्या ओंब्यावरती सुद्धा हा मावा आढळतो. तसंच कोरडवाहू गव्हाच्या मुळांवर देखील मावा आढळतो. जमिनीलगत मुळावरील रस शोषून घेतल्यानं मुळाची वाढ खुंटते किंवा गव्हाची जी रोप आहेत किंवा जी झाड आहेत ती पिवळी पडून रोगट झालेली आपल्याला दिसून येतात. तर पहिली जी फवारणी जी आहे ती कीड आढळून आल्यानंतर लगेचच करावी. साधारण डायमेथोएट हे जे कीटकनाशक जे आहे साधारण 500 हेक्टरी 500 मिली किंवा एंडोसल्फान 700 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. आणि दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 10 ते 15 दिवसांनी दुसरी फवारणी करणं गरजेचं आहे. तर मावा किडीचा आपण बंदोबस्त करू शकतो. तर अशी ही रस शोषण करणारी महत्त्वाची कीड आहे की ज्याच्यामुळं आर्थिक नुकसान गव्हाचं झालेलं आपल्याला दिसून येतं. नंतर दुसरी महत्त्वाची कीड म्हणजे खोडकिडा. तर खोडकिड्याची आळी अवस्था ही नुकसान करणारी आहे. तर गहू पीक लहान असताना ही जी आळी जी आहे तर खोडात शिरून गव्हाचा जो गाभा आहे तो गाभा खाण्याचं काम करते. त्यामुळं गव्हाचे जे पोंग आहे ते मरतात किंवा पीक मोठे झाल्यावर देखील ही कीड दिसून येते. त्याच्यामुळं ओंबे जे आहे गव्हाचे जे ओंबे आहे त्याच्यामध्ये दाणे भरत नाहीत किंवा खोडकिडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास त्या गव्हाला ओंब्या सुद्धा येत नाहीत. तर असा हा खोडकिडा किंवा त्याची आळी अवस्था ही नुकसानीची अवस्था आहे. तर ह्या खोडकिड्याचं नियंत्रण करण्यासाठी खरीप पिकाची कापणी झाल्याबरोबर नांगरणी करावी. नंतर खरीप पिकाची जी दसकट आहे ती गोळा करून त्याचा नायनाट करणं गरजेचं आहे. नंतर कीडग्रस्त जी रोप आहे गव्हाच्या कांड्या किंवा काढून जाळून टाकाव्यात. किंवा दुसरं महत्त्वाचं कारबारी प्रति हेक्टरी 2 किलो या प्रमाणात किंवा एंडोसल्फान 700 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी जर केली तर खोडकिड्याचं नियंत्रण होऊ शकतं. पहिली फवारणी उगवणीनंतर गहू उगवणीनंतर 30 दिवसांनी करणं गरजेचं आहे. नंतर तिसरी महत्त्वाची कीड म्हणजे हुमणी. तर हुमणी किडीची आळी अवस्था जी आहे ही गव्हाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान करते. तर जाड पांढऱ्या आळ्या असतात. पीक पेरणीनंतर जमिनीत राहून गव्हाची जी रोपं आहेत ती रोपं कुरतडण्याचं काम ह्या हुमणीच्या आळ्या करत असतात. तर कोरडवाहू गव्हामध्ये ह्या हुमणीच्या ज्या आळ्या आहेत सर्वात जास्त नुकसान करतात. कुरतडलेली जी रोपं आहेत ती कालांतरानं वाळलेली आपल्याला दिसून येतात. तर हुमणीचे जे भोंगेरे जे म्हणजे भोंगेरीची जी अवस्था जी आहे ही आपल्याला बांधावर असणारी कडुलिंब किंवा बाभळीची जी झाडं आहेत त्या वनस्पतीवरती किंवा त्या वनस्पतीच्या पानावरती हे भोंगेरे उपजीविका करतात. तर अशी ही हुमणी महत्त्वाची कीड की ज्याच्यामुळं आर्थिक नुकसान गहू पिकामध्ये झालेलं दिसून येतं. तर ह्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला भोंगेऱ्याचं नियंत्रण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर कडुलिंब किंवा बाभळ याच्या बांधावरती असणारी जी झाडं आहेत त्याच्यावर असणारे जे भोंगेरे ते रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्याचा नाश करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला रॉकेलचा बोळा करून रात्रीच्या टायमाला ते बोळा घेऊन आपण त्या ठिकाणी गेलं असता ते भोंगेरे काय होतात त्या खाली पडतात उष्णतेमुळं आणि नंतर ते गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्याचा
नाश करणं गरजेचं आहे. तसंच बांधावरील बाबळ, लिंब किंवा बोर ही जी झाडं आहेत ह्याच्यावरती आपण कीटकनाशकाची फवारणी जरी केली तरी सुद्धा ही बोंगेरे वगैरे नष्ट होऊ शकतात. तर याच्यामध्ये कार्बारील 50%ची जी भुकटी आहे ती साधारण 500 ग्रॅम 250 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी केल्यास ह्या बोंगेऱ्याचा बंदोबस्त होऊ शकतो. नंतर जमिनीत गव्हाच्या प्रादुर्भाव झालेल्या शेतात मिथिल पॅराथ्रॉनची भुकटी प्रति हेक्टरी 20 किलो या प्रमाणात जमिनीवर टाकावी. त्याच्यामुळं त्याच्या हुमणीच्या ज्या आळ्या आहेत त्या आळ्या नष्ट होतात. तर अशा प्रकारे हुमणीचं नियंत्रण आपण करू शकतो. नंतर चौथी महत्वाची जी कीड जी आहे ते म्हणजे उंदीर. तर उंदीर जे आहे ते काय करतात, पीक कुरतडून नुकसान करतात आणि शेतामध्ये असणारी जी उंदराची जी बिळं आहे त्या बिळामध्ये ह्या ओंब्या किंवा धान्य नेऊन ठेवतात. उंदराचा जर जास्त प्रादुर्भाव झाला तर साधारण 20 ते 25% नुकसान गव्हाचं झालेलं दिसून येतं. आणि उंदराचा प्रादुर्भाव रोपाच्या अवस्थेत ओंब्या भरल्यानंतर जास्त प्रमाणात होतो. तर ह्या उंदराचं नियंत्रण करण्यासाठी उंदीर सापळ्याचा वापर करावा. त्याच्यामध्ये उंदराचं नियंत्रण करण्यासाठी कोणतंही भरड धान्य एक भाग घ्यायचा आणि झिंक फॉस्फाईड याचं विषारी आमिष तयार करून त्या प्रत्येक बिळात ह्या आमिषाच्या गोळ्या टाकून ती बिळं काय करायची, मोजून टाकायची आणि अशा प्रकारे आपण उंदरांचा नायनाट करू शकतो. तर अशा ह्या महत्वाच्या किडी गहू पिकामध्ये आढळून येतात. त्यानंतर आपण राहिलेल्या ज्या गहू पिकामधले जे रोग आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहूया आणि भात पिकामधील किडी व रोगांचा अभ्यास आपण पुढच्या तासाला करूया. या ठिकाणी आपण थांबूया.